मी पहिला अगोदर आपण हॉस्पिटलला विरोध करतोय हे खोडून काढू इच्छितो। आमचा हॉस्पिटलला विरोध नाहीये। आमचं फक्त म्हणणं एवढंच आहे की जे मैदान आम्ही स्वखर्चाने आणि स्वकष्टाने इथले जे पंचक्रोशीतले ग्रामस्थ आहेत त्यांनी तयार केलेलं आहे, फक्त 40+ संघटना नाहीच, पण ग्रामस्थांनी श्रमदानाने आणि पैसे स्वतःच्या खिशातले टाकून त्या दलदलीच्या भागामध्ये मैदान तयार केलेलं आहे। तर ते मैदान वाचलं जावं आणि रुग्णालय हे इतरत्रही होऊ शकतं। रुग्णालयाला आमचा विरोध नाहीये। आमची जी मागणी आहे ते जे आम्ही स्वतःहून मैदान तयार केलेलं आहे त्या मैदानाची आम्ही वाचवण्यासाठी इथं आज आलेलो आहोत। आणि कारण असं मैदान परत तयार होणं शक्य नाहीये आणि ती जी गरज आहे, काळाची गरज आहे, कारण मैदान हे फक्त आता खेळतात त्या लोकांसाठी नाही, परंतु जी नवीन पिढी आहे, लहान मुलं आहेत, वयस्कर लोक आहेत, या सर्वांसाठी ते गरजेचं आहे। आणि मैदानावर तुम्ही राहिलात तर फिट राहाल आणि रुग्णालयात जायची तुम्हाला मला वाटते वेळ येणार नाही। तरीही परत एकदा मी सांगू इच्छितो की रुग्णालयाला आमचा नक्कीच विरोध नाहीये, इथल्या ग्रामस्थांचा विरोध नाहीये। रुग्णालय हे सुद्धा गरजेचं आहे, आपल्याला मेडिकल फॅसिलिटी आपल्या जवळच उपलब्ध असावी। परंतु आपण जर महानगरपालिके ऑफिसच्या आजूबाजूला बघितलं तर बऱ्याच रिकाम्या जागा आपल्याला पाम बीचच्या त्या साईडला पण दिसतात किंवा इतरत्रही असतात। इथं या आता जे मैदान तयार केलेलं आहे तिथं काही प्रशासकीय अडचणी पण आहेत, जागा पण अपुरी आहे। असं असताना तो जो हट्ट आहे फक्त तिथंच हॉस्पिटल उभारलं जावं ह्याला आमचा विरोध आहे, रुग्णालयाला आमचा विरोध नाही। तयार करायला ऑलरेडी जर आरक्षण असेल तर तिथं जाऊन तुम्ही करू शकत नाही। तिथं ती मोकळी जागा होती, दलदलीचा भाग होता आणि तिथं कुठलंही आरक्षण तिथं नव्हतं। आणि असं असताना जे आपली रेग्युलर डेव्हलपमेंट चालू आहे त्या डेव्हलपमेंट मध्ये बाधा न येता एका कोपऱ्यामध्ये जिथं कुठलंही आरक्षण सुरुवातीला नव्हतं तिथं मैदान तयार करण्याचा आम्ही जे ग्रामस्थ आहेत त्यांनी सगळ्यांनी असं ठरवलं आणि त्या अनुषंगाने ते केलं, जेणेकरून डेव्हलपमेंट मध्ये पण कुठं अडचण येऊ नये। इतर मैदान जर तुम्ही गेलात तर आज जे भूखंडाच्या किमती आहेत तर कुठले सिडको किंवा आपले NMMC तुम्हाला मैदान तयार करून देईल। जे मैदान म्हणून आरक्षण असेल तेच मैदान म्हणून तुम्हाला मिळेल। तिथं कुठल्याही प्रकारचं आरक्षण नव्हतं। नंतर प्रशासनाकडून पण आम्हाला हमी देण्यात आली की तिथं मैदानच राहील, परंतु प्रशासकीय राजवटीमध्ये काय चक्र फिरली किंवा काय झालं त्यानंतर तिथं रुग्णालयाचा जो प्रश्न आहे तो नंतर आला। सुरुवातीला जर समजा तिथं रुग्णालयाचं अगोदर आरक्षण असतं तर मैदान तयार करण्याचा प्रश्नच येत नव्हता, तिथे एक दलदलीचा भाग होता। फक्त महत्वाचे आहेत, जर तुम्ही खेळलात, तुम्ही फिट राहिलात तर तुम्हाला हॉस्पिटलची पायरी चढावी लागणार नाही। परंतु आज तुम्ही जर विचार केलात तर प्रत्येक जे आपलं म्युन्सिपालिटीचं जे काही प्लॅनिंग आहे एवढी मोठी मैदानं कुठं उपलब्ध नाहीयेत। आज जी मैदानं उपलब्ध आहेत ते जे काही स्कूल प्लॉट NMMC किंवा सिडको देते त्याला लागून ती जे मैदानं असतात तीच मैदानं आहेत आणि ती मैदानं ते शाळेची जेव्हा शाळा संपते त्यानंतर संध्याकाळी आपल्याला ग्रामस्थांना उपलब्ध होत असतात, ती पण बरेच स्कूल्स देत नाहीत। असं असताना इथं आज लेदरचे खेळाडू पण घडतायत।